तर चला मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवतोय चिंबोरी कशी पकडतात। हे आपले फग आहेत, ते आपण आणले चिंबोरी पकडण्यासाठी। तुझं नाव काय? गणेश कोळी, मी वेलपडकर। तुझं युट्यूब चॅनल पण आहे आणि इंस्टाग्राम तू सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहे। आता आपण पकडणार चिंबोरी। आता आलोय कुठे आपण? आता घारापुरी एलिफंट आयलंड। हे काय आहेत आपलं? हे आपले फग, याला मी फग बोलतो। अच्छा। आणि हात लावला त्याला खाना, चिंबोरीना फसवासाठी। मुंडी, कोंबडीची मुंडी। इथे दादा तुझं नाव काय? शुभम कोळी। दादा आपण हे जे ट्रॅप लावतोय कसं काय यायचं काढत नाही? ऍक्च्युली हे आपण त्याला जेव्हा खाना लावतो ना, तो खाना खाण्यासाठी चिंबोरी येतं आणि याला बांधलेलं असल्यामुळे त्याला पळून येता नाही, मग ती खात राहतं जागेवरच खात राहतं। मग त्याच्यानंतर आपण जाऊन थोड्या वेळात जाऊ, ते उचलल्यानंतर ते आपल्याला भेटतं। आणि हे चिंबोरीचे पाय खायला, त्याला मुंडी खायला त्याला टाइम लागतो, त्यामुळे आपण पटकन जाऊन काढू शकतो आणि ते ट्राय पण आहे। दादा आता भरपूर आतमध्ये आलेलो आहे, ते सदा पूर्ण मँग्रोव्ह आहे ना? हे सगळे मँग्रोव्ह आहेत। अच्छा। शांतता आहे, सावली आहे। अरे वा दादा, मग आता मग कुठे सोडणार आहे झाड आपलं? आणि हा व्हिडिओ दादाच्या याच्यावर पण आहे, युट्यूबवर दादा शूट करतोय मी, वेलपाडकर। हे कोपरे आणि ऑलमोस्ट माझ्या नी पण आलेलं आहे, दादानी ते सोडलेलं आहे। कसं टाकायचं? आपण हे टाकायचे आहे, भरपूर आपले टाकून दिले, 2 बाकी आहेत ते टाकतोय। ते टाकून असे हातानं बसवायचे, का तर खाली तरता नाही आलं पाहिजे, जेणेकरून जर खाली तरता आलं तर चिंबोरी खाली न टांगेल, मग आपल्याला भेटणार नाही। ती वरती येण्यासाठी असं हातानं पगदाबणं गरजेचं असतं। असा हाताने दाबला तो बसला व्यवस्थित, तर त्याची चिंबोरी व्यवस्थित येईल ना घास। हा आपला शेवटचा, आणि तो मी व्यवस्थित टाकतोय हाताने बसवला टाईट, तो तरताना राहणार, जेणेकरून आपल्याला जास्त येऊ शकतात। आपलं आता झालं ना फक्त टाकून। आता ऑलमोस्ट दादा किती वेळ झाला आता आपल्याला? आता जवळजवळ 15-20 मिनिटं आपण थांबलो, पाणी ऑलरेडी वरती झालंय, त्याच्यामुळे आता आपल्याला जायलाच पाहिजे। अच्छा, मग आता भेटलो चिंबोरी? 100% भेटली, टेन्शन नको। चला आता आपण बकेट घेतली, याच्या सगळं आता घेऊन आपण बकेटमध्ये टाकून आणू, चिंबोरी भेटली। चालू पहिले 2 बघ कुर्ला आणि कुर्ली, पहिलेच पगान 2 चिंबोऱ्या, पहिलेच पगान काम 25 चावकही 2 कुर्ल्या 2 जेली फाटलाय बघ, फाटलाय ना काहीतरी फाटलाय बघ, झंटाला बघ, झेंगाट लफरा जोरपा, अजून काय? हा सुटला आली ऊस जेवून आली, डायरेक्ट कुर्ली आली बघ, कुर्ली इकडे वरच्या बघण्याच्या मोरे येतील। बाई कुर्ली बघ, कवटाची कुर्ली आली बघ, कवटाची कुर्ली प्रो मॅक्स। बघ कवटाची कुर्ली बघ, कवटाच्या कुर्ल्या नुसते का बघ, दिसते बघ कवट, ऑरेंज दिसतंय। कवटाची कुर्ली हे बघ, कवटाची कुर्ली बघ, निघली बाहेर। आज आपण जेवायला कवटाच्याच कुर्ल्या बनवू। बघ कवटाची कुर्ली बसवल्यांची मी टँक, पाणी बघ किती झालंय, पगारनं आवरा पाणी गेलं या बघ, 2 मित्रांनो बघू शकता, गणेश दादा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला चिंबोऱ्या पकडून दाखवत आहे। 2 नुसत्या 2 प्रत्येक फगास दाखव, त्या तोंड दाखव, जोरपा करते का आर्टिस्ट हो दादा, आले का? हो अरे बाप रे बाबा, चिंबोऱ्या पकडल्या मस्त पैकी। ऍक्टिव्ह आहे फुल ना दादा, इथं हाताला काय होईल बघ। चला आता आपण आहे ना, या आपल्या चिंबोऱ्या ते बघितले तुम्ही, चिंबोऱ्या एवढ्या आल्या, आता त्या चिंबोऱ्या पण बांधू, जेणेकरून एकमेकाला ते चावल्या नाही पाहिजे। हा म्हणजे तुम्हाला हातात बिंदा उचलता येईल, ते बांधू आपण सांभाळून। खूप खतरनाक आहे ना, खतरनाक चावतात त्या। ही अशी बांधाची अशी पद्धत आहे, असा धागा घ्यायचा नॉर्मल खालशी, नंतर वर्ण शिंगराच्या वर्ण घेऊन शिंगरामध्ये इकडे असे शिंगराच्या आतमध्ये, आणि या परत ते शिंगराच्या आतमध्ये असं घेऊन शिंगराच्या खालनं अशी कवटीच्या मागून बांधायचं इथं कवटीवर।
हो. झाली झाली बांधून. अरे वा. आता ते नांगी पण लॉक झाली का? तसे सगळे झाले आता नांगे लॉक झाले. आपल्याला काही टेन्शन नाही आता. आता अजून एक घेऊया. हा मेल आहे. त्याचं कसं ओळखायचं असं? ते दाखव तुला आता. एक मिनिट दाखव. बघा मेल असतो ना हां त्याचा असा कष्ट असतो म्हणजे लांबड आकाराचा बदाम हे असतं ना. ओके. फिमेल असतं त्याचं कसं असतं ते पण दाखव तुला. ही फिमेल आहे. अच्छा. हिचा असा कष्ट असा बदामाच्या करताना कालच. हा मेल हा फिमेल. हे बघ शिंबोऱ्या या आपला बनवासाठी एवढ्याची मला बांधल्या. चला आता ठेवू. भरपूर भेटले ना अजून. या दाखवलं तुम्हाला.